हे आम्हाला मान्य करतो आम्ही की आम्ही विरोधामध्ये होतो. परंतु आम्ही अध्यक्ष साहेबांपाशी जवळजवळ आम्ही कामं घेतली आणि अध्यक्ष साहेब बी इतक्या मोठ्या मनाचे होते. अध्यक्ष साहेब आम्हाला काम पण द्यायचे. ते म्हणायचे तुमचा भाग जरा आउटस्कटचा भाग आहे, चला घ्या म्हणायचे काम, करा म्हणायचे काम. तर अध्यक्ष साहेबांनी पूर्ण ह्या भागामध्ये दिले. त्या टायमाला अध्यक्ष साहेबांनी आम्ही त्यांना जाऊन सांगितलं अध्यक्ष साहेब हनुमाननगर रामतीर्थ पॉवर रूम आहे, या भागामध्ये आपल्याला काम करायला लागतील. अध्यक्ष साहेब स्वतः येऊन इकडे बघायचे. त्यांनी बघितलं काही ठिकाणी आणि म्हणलं इथं चालण्याचा रस्ता नाही म्हणते, इथून चला म्हणले हा विरोधामध्ये आहेत ना, जाऊ द्या म्हणले, काम करून देतो तुमच्यावर. ते अध्यक्ष साहेब होते. आणि असं म्हणायला काय हरकत नाही की सगळेच काम अध्यक्ष साहेबांनी केले, फक्त आमच्या म्हणण्यावर टाकले, त्यांच्या म्हणण्यावर टाकले काही. पण आम्हीच केले म्हणून जर कोणी सांगत असेल तर हे साफ चुकीचं. त्याच्यामुळे ते काम आम्ही म्हणजे मी बी नाही केलं आणि त्यांनी बी नाही केलं. हे सरळ सरळ आहे. राहिलं दुसरं उत्तर, 4.5 कोटीचा निधी या भागातून तिकडे गेला. आम्ही त्याच्यावर योगेश भाईंना बी बोललो होतो. योगेश भाईंची काय अडचण होती त्यावेळेस, एकाच पक्षामध्ये होतो, त्याच्यामुळे काय बोलता नाही आला आम्हाला. आम्ही चला ते झाला गेला विषय. पण इथून पुढे तरी काका एक आमची अपेक्षा आहे तुमच्याकडे अशी, या भागामध्ये काही प्रमुख मागण्या सगळ्यांनीच केलेल्या, पोलीस चौकीची मागणी, दवाखान्याची मागणी, हे योगेश भाईच्या माध्यमातून आणि काकाच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर सोडून घेऊ. पॉवर रूमचा विषय मेंबरनी सांगितला. आता हा दुसरा एक विषय सांगतो. या भागामध्ये जे लोक राहते सगळे गोरगरीबच काका, सगळे तुम्हाला मानणारे लोक. या भागामध्ये सगळे गोरगरीब लोक काका. 5-50 ते विषय सोडून द्या. आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला लाख रुपये देतात, दवाखान्यासाठी आम्हाला तुम्ही देतात. आणि राहिलं कुणाचं लग्न असलं काय असलं तर तुम्ही लग्न लावून देतात, तर तिथं कन्यादान करायला तुम्ही येत नाहीत काका. हे बी विषय सगळ्या जनतेला माहिती. इथं ते 5-50 विषय सोडून द्या. ते कुणी तर आला इथून पुढे बोलू बी नका देऊ. ते 5-50 नाव घेऊन ते आपली चित्र गेल्यासारखे व्हायला.